नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, तुम्ही सगळ्यांसाठी मजबूत आहात, पण स्वतःसाठी आहात का? कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपल्याला स्वतःलाच विचारावं लागतं, मी खरंच कोण आहे? डोळ्यात पाणी असतं, मनात हजार प्रश्न, आणि उत्तर ती कुठेतरी आत खोल दडलेली असतात. एक स्त्री ते फक्त एक भूमिका नाही, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, मैत्रीण आहे, पण या पलीकडे ती एक शक्ती आहे, एक जिवंत प्रेरणा आहे. आज आपण अशाच काही स्त्रियांच्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या स्त्रिया कधी हार मानत नाहीत, ज्या स्वतःला पुन्हा पुन्हा उभं करतात, ज्या जगाला नाही तर स्वतःला जिंकतात. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय. मजबूत स्त्रिया कधीच स्वतःला कमी लेखत नाहीत. त्यांना माहीत असतं, मी पुरेशी आहे. जग काहीही बोलेल, परिस्थिती काहीही दाखवेल, पण त्या आतून स्वतःवर विश्वास ठेवतात. कधी कधी त्यांचं मनही तुटतं, पण त्या स्वतःलाच सावरतात. हेही दिवस जातील आणि मी पुन्हा उभं राहीन. नंबर 2, नाही म्हणण्याची ताकद. सर्वांना खुश ठेवणं शक्य नाही आणि आवश्यकही नाही. मजबूत स्त्रिया गरज पडली की स्पष्ट नाही म्हणतात. त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत असतात. त्या स्वतःला हरवून इतरांना जिंकण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे, स्वतःला हरवणं तर सगळं हरवलं. नंबर 3, एकटं राहण्याची भीती. ह्यांना एकटेपण म्हणजे कमकुवतपणा नाही, तो स्वतःशी जोडण्याचा एक सुंदर क्षण असतो. मजबूत स्त्रिया एकटं राहायला घाबरत नाहीत. त्या वेळेला स्वतःला समजून घेतात, स्वतःला हील करतात, कारण त्यांना माहीत आहे, माझी साथ मला पुरेशी आहे. नंबर 4, सतत शिकत राहण्याची वृत्ती. त्या कधीच म्हणत नाहीत, मला सगळं माहीत आहे. त्या प्रत्येक अनुभवातून शिकतात, चुका करतात, पण त्यातून वाढतात. त्यांच्यासाठी हरवणं म्हणजे संपणं नाही, तर नवीन सुरुवात असते. नंबर 5, स्वतःच्या भावना स्वीकारण्याची सवय. रडणं म्हणजे कमजोरी नाही, भावना असणं म्हणजे जिवंत असणं. मजबूत स्त्रिया त्यांच्या भावना दडवत नाहीत, त्या त्यांना समजून घेतात. त्या स्वतःला परवानगी देतात, रडायला, हसायला आणि पुन्हा उभं राहायला. नंबर 6, इतरांना उचलून धरतात. त्या फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही उभ्या राहतात. एक मजबूत स्त्री दुसऱ्या स्त्रीला खाली खेचत नाही, ती तिला वर घेऊन जाते, कारण तिला माहीत आहे, आपण सगळ्या मिळूनच मजबूत आहोत. नंबर 7, कधीही हार न मानण्याची जिद्द. जीवन कितीही कठीण असलं, त्या थांबत नाहीत. त्या थकतात, पण हार मानत नाहीत. त्या रडतात, पण पुन्हा हसतात, कारण त्यांच्या आत एक आवाज असतो, मी अजून संपले नाही, माझी कहाणी अजून बाकी आहे. मैत्रिणींनो, तर ही होती त्या 7 सवयी ज्या प्रत्येक स्त्रीला आतून मजबूत बनवतात. कदाचित तुम्हीही अशाच काही लढाया लढत असाल. कदाचित तुम्हालाही वाटत असेल, मी थकले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी अजून तुम्हाला पूर्णपणे कळलेली नाही. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला ह्याच्यातून कोणती सवय जास्त आवडली, कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो,
तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ, तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण हो, तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.